नमस्कार मित्रांनो, मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहात आपली नाती. आजची कथा ऐकताना मन सुन्न होईल, कारण ही कथा आहे त्या नात्याची, ज्याला आईसारखं मानलं जातं. सासू. घरातले वाद, रोजची कुरबुर आणि मनात साचलेला राग कधीकधी इतका भयानक वळण घेतो की माणूस माणूस राहत नाही. आजची ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे, मध्य प्रदेशातील इंदोर येथील, जिथे एका सासूने आपल्या सुनेचा अतिशय अमानवी पद्धतीने खून केला. चला तर मग ही संपूर्ण थरकाप उडवणारी कथा ऐकूया. 16 सप्टेंबर 2006 संध्याकाळची वेळ. इंदोर शहरातील एका बागेजवळ अचानक दुर्गंधी येऊ लागते. आजूबाजूचे लोक घाबरतात. कुत्री त्या भागात फिरताना दिसतात. तात्काळ पोलिसांना फोन केला जातो. पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि तपास सुरू होतो. तेवढ्यात एका कापडात बांधलेली पोटली सापडते. ती उघडतात सगळे हादरतात, कारण त्या पोटलीत एक तरुण मुलीचं डोकं सापडतं. पहिल्या नजरेत ते खेळण्यासारखं वाटतं, पण तपासात स्पष्ट होतं की ही सुमारे 19 ते 20 वर्षाच्या मुलीची हत्या आहे. डॉग स्क्वॉड बोलावला जातो. संपूर्ण बाग तपासली जाते आणि थोड्याच वेळात त्याच बागेत वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 7 पोटल्या सापडतात. सर्व पोटल्यांमध्ये त्याच मुलीच्या शरीराचे तुकडे असतात. पोस्टमार्टमसाठी मृतदेह पाठवला जातो. तपास सुरू होतो. तपासादरम्यान एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितलं की त्या रात्री त्याने एका महिलेला स्कूटीवरून या बागेत येताना पाहिलं होतं. हा पहिला महत्त्वाचा धागा ठरतो. त्याच रात्री पोलीस ठाण्यात एक व्यक्ती येते. त्याचं नाव जमुना दास रामचंदानी. तो सांगतो की त्याची पत्नी, मुलगा आणि सून घरी नाहीत. फोन बंद आहेत आणि तो खूप घाबरलेला आहे. पोलीस संशय न दाखवता थेट त्याच्या घरी जातात. घर उघडल्यावर एका फोटो फ्रेममध्ये नजर पडते. त्या फोटोतील मुलगी आणि बागेत सापडलेले डोकं दोन्ही एकच असल्याचं स्पष्ट होतं. मुलीचं नाव होतं भूमी. वय अवघं 19 वर्ष. ती जमुना दासची सून होती. आता पोलिसांचा संशय अधिक गडद होतो. घरासमोर उभी असलेली स्कूटी पाहून पोलिसांना प्रत्यक्षदर्शी आठवतो. तपास वाढतो. 2 दिवसांनी जमुना दासांची पत्नी धनवंती आणि मुलगा मनोज रतलाम येथून अटक होतात. सुरुवातीला सगळे वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. कोणी काहीच माहीत नसल्याचं सांगतं, कोणी संस्थानाला गेल्याचं, कोणी दुकानात असल्याचं. पण तपासात घरात रक्ताचे डाग आणि हत्या करण्यात वापरलेला चाकू सापडतो. पोलीस हुशारीनं सगळ्यांची वेगवेगळी चौकशी करतात आणि अखेर सासू धनवंती तुटते आणि ती कबूल करते. भूमी आणि तिच्यात सतत वाद होत होते. घरात रोज भांडण, तणाव, कुरबुर. त्या दिवशी वाद टोकाला गेला. रागाच्या भरात धन्वंतीने चाकू उचलला आणि 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 35 वार आपल्या सुनेवर केले. भूमीचा तेव्हा जागीच मृत्यू झाला. घाबरून पण निर्दयपणे तिने मृतदेहाचे 7 तुकडे केले. त्यानंतर रक्ताचे डाग पुसले, नवीन बेडशीटमध्ये तुकडे बांधले आणि स्कूटीवरून शहरातील एका बागेमध्ये फेकून दिले. या गुन्ह्यात पती, मुलगा आणि कुटुंबियांनी तिला साथ दिली. शेवटी कोर्टात सर्व दोषी ठरले. धन्वंती, जमुना दास, मनोज आणि विशाल सर्वांना जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला. मित्रांनो, घरात वाद होतात, भांडणं होतात, पण रागाला इतकं वाढू देणं की तो खुनाचं रूप घेईल, हे समाजासाठी भयावह आहे. नाती वाचवण्यासाठी संवाद हवा, संयम हवा, नाहीतर राग सगळंच उद्ध्वस्त करतो. ही कथा इथेच थांबत नाही, ती आपल्याला सावध करून जाते. रागावर नियंत्रण ठेवा, नाती जपा, कारण एक चुकीचा क्षण संपूर्ण आयुष्याची शिक्षा बनू शकतो. मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला विचार करायला लावली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपली नाती या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अर्चना पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.